आज आपण बनवणार आहोत हेल्दी काजू बदाम पिस्ता याचे लड्डू। खूप हेल्दी आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील। आणि हिवाळा चालू आहे तर लड्डू बनायलाच पाहिजे आपल्या किचनमध्ये। तर चला मग हे लड्डू आपण बनवूया। हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगळे, अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं मनाभावापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, भरभराटीचा जावो, ईश्वरचरणी प्रार्थना करते। चला मग मी साहित्य काय काय घेतलं हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते। इकडे बघू शकता तुम्ही, इथे पिस्ता घेतलेला आहे, काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे आणि सॉरी हे घेतलेलं आहे, काय म्हणतात त्याला, सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहे आणि भोपळ्याचे बिया आहेत। आणि इथं मी खजूर घेतलेले आहे आणि हे काय म्हणतात, खारीकची पावडर घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जर चुकलं तर प्लीज मला सांगा आणि माफ करा। चला मग आपण व्हिडिओ पटकन सुरुवात करू आणि रेसिपीला आपल्या सुरुवात करू। सर्वप्रथम तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या। तसंच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इंस्टाला पण फॉलो करा। इंस्टाची मी ID देणार आहे स्क्रीनवर आणि फॉलो करा। आणि हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं, कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता थंडी चालू आहे तर हे लड्डू सर्वांच्या घरात झाले पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ही आग्रहाची विनंती आहे। चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपला लड्डू बनवायला घेऊ। इथं मी कढईमध्ये 2 चम्मच तेल घी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपलं जे साहित्य आहे, बदाम, काजू, पिस्ता, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, हे छानपैकी आपण मस्त असं खुरपूस भाजून घेणार आहोत स्लो गॅसवर मस्त आपण हे भाजून घेणार आहोत। आणि नक्की तुम्ही बनवा आणि बनवले का हे पण मला कमेंटमध्ये सांगा। याच्यात साखर, गूळ काही टाकायची गरज नाही, याला पाक पण लागत नाही आहे, बिना पाकाचे लड्डू आहेत हे, नक्की करा। चला मग बघू शकता मस्त खुरपूस भाजून घेत आहे हे स्लो गॅसवर। मस्त गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही आहे, म्हणजे साहित्य आपलं जास्त फक्त आपल्याला म्हणजे असं कढईमध्ये काहीतरी म्हणजे असं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला चटका लागेल असं फिरवायचं आहे, त्याला डाग लागेल असं फिरवायचं नाही आहे। बघू शकता अशा प्रकारे मस्त, बघू शकता मस्त मी भाजून घेत आहे स्लो गॅसवर। अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता मी हे असंच फिरवत राहणार आहे 2 मिनटं। छानपैकी हे आता खुरपूस भाजलेला आहे। थंड व्हायला मी म्हणजे कढईमध्येच मी थंड करणार आहे याला 10 मिनटं। थंड झाल्यानंतर मग एका प्लेटमध्ये काढून छानपैकी मिक्सरला ग्राइंड करणार आहे, थोडं थोडं घेऊन। आणि जेव्हा मी लड्डू बनवले ना, तेव्हा माझ्या मुलाने पटकन एक घेऊन खाल्ला, त्याला खूप आवडला। तो बोलला की मम्मी खूप छान आहे, म्हणजे असं टेन्शन नाही आहे की साखर टाकला, हे टाकलं, बिन हेल्दी याच्यात काहीच नाही, सर्व हेल्दी लाडू आहेत आणि पौष्टिक आहेत। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे, थंड झालेलं आहे हे। आता याच कढईमध्ये मी 2 चम्मच घी टाकून परत आपले जे खजूर आहेत ना, ते फक्त मॅश करायचे आहे आपल्याला, त्याचा काही पाक नाही बनवायचा, शिजून नाही घ्यायचे, फक्त छानपैकी आपल्याला ती विरगडे तोपर्यंत मॅश करून घ्यायचं आहे। इथं मी 1/2 किलो खजूर वापरलेले आहेत। पाव किलो थोडे जास्तच असतील खजूर मला असं वाटते, तुम्ही जास्त पण वापरू शकता। मी 1/2 किलो म्हणा की 1.5 पाव म्हणा, असे खजूर मी इथं वापरलेले आहेत। छानपैकी इथं चम्मचच्या साहाय्याने मस्त मी असं मॅश करणार आहे, बघू शकता।
आपण या रेसिपीमध्ये म्हणजे या लड्डूमध्ये अनहेल्दी काहीच न टाकलेलं आहे, पूर्ण हेल्दी आहेत. आणि आता हिवाळा चालू आहे तर सर्वाच्या किचनमध्ये हा पदार्थ झालाच पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आहे. खूप सारं नाही पण थोडं थोडं तरी बनवून प्लीज हे खा तुम्ही लड्डू. कोणाचे सांधे दुखत असतील, पाय दुखत असतील, कंबर दुखत असेल, त्याच्यासाठी हे लड्डू अप्रतिम आहेत. आणि केसासाठी पण आपण याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, भोपळ्याच्या बिया टाकलेल्या आहेत, म्हणून हे ज्याचे केस गळत असतील त्याच्या पण साठी खूप फायदेमंद रेसिपी आहे. आता मी थोडे थोडे करून मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे खजूर. आता आपण थोडे थोडे करून मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घेणार आहे. बघू शकता इथं मी मस्त छानपैकी जाडं बारीक मस्त असं ग्राइंड केलेलं आहे. जास्त म्हणजे अशी पिट्टी पण करून घेतली नाही, जास्त जाड पण नाही ठेवलं आहे, मीडियम आहे. मीडियमपेक्षा पण मीडियम आहे असं करून घेतलं आहे, म्हणजे पिट्टी करून घेतली नाही. बघू शकता अशा प्रकारे सर्व माझं मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपली खारीक पावडर. तुम्ही घरी खारीक आणून त्याची मिक्सरला पावडर पण करू शकता. मस्त छानपैकी भाजून घ्यायचं आणि मिक्सरला मस्त ग्राइंड केलं तर त्याची पण पावडर तयार होते. पण माझ्याकडे एवढा टाईम नव्हता आणि माझी तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे मी रेडीमेड खारीक पावडर आणलेली आहे. नाहीतर मी जास्त करून रेडीमेड वापरत नाही आहे. म्हणजे मला जेवढं असं वाटते, जेवढं मी हेल्दी बनवणार आहे घरी माझ्या मुलासाठी, तेवढं मला म्हणजे आनंद येते. म्हणजे काही करायसाठी रेसिपी म्हणा की काही पण करायत मला खूप खूप आनंद वाटतं. आणि डेली माझा विचार चालूच असते की माझ्या मुलासाठी मी काय हेल्दी बनवू, असा विचार मी करतच असते. अशा प्रकारे मी हाताच्या साहाय्यानेच मस्त मिक्स करून घेणार आहे. पहिले मी सराट्याने बघितलेलं आहे, पण ते कसं प्लेट छोटी झाली आणि आपलं जे मिश्रण आहे ते जास्त झाले, तरी पण मी हळूहळू करून मस्त असं मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चला आपण आता याचे लड्डू ओढायला घेऊ. म्हणजे ओढायला म्हणतात, तुम्ही काय बोलता, लड्डू बांधायला घेऊ. एकदम हलक्या हलक्या हाताने म्हणजे याचा लड्डू बनते. बघू शकता तुम्ही. खूप इझी आहे रेसिपी, नक्की तुम्ही करून बघा. बघू शकता तुम्ही लड्डू किती छान झाले. झटकीपट लड्डू आपला तयार आहे इथं. चला आता मी हेच लड्डू तुम्हाला 2 हातानं बनवून दाखवते. झटपट जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही 2 हातानं पण असं घेऊ शकता. जसे आपण मोतीचूरचे लाडू ओढतो ना 2 हाताने, बेसनाचे लाडू ओढतो 2 हाताने, तसा ओढू शकता तुम्ही. याला बघू शकता एकदम हलक्या हाताने दाबलं ना तरी पण आपला इथं लड्डू तयार होणार आहे. बघू शकता इथं लड्डू आपले तयार आहेत. चला आता मी हे सर्व लड्डू पूर्ण तयार करते. बघू शकता अशा प्रकारे आपले लड्डू तयार झालेले आहेत. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला मग भेटू पुढच्या रेसिपी सांगते. तोपर्यंत मस्त का हेल्दी राहा, आनंदी राहा. बाय बाय.